नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत और मैं हूं ऋषभ सक्सेना। वक्त हो चला है महाराष्ट्र बुलेटिन का। अकोला के रानपीसे नगर में सीरियल किलर ने रिटायर्ड इंजीनियर संजय कौशल की लोहे की रॉड से हत्या कर दी। घटना सीसीटीवी कैमरे में कैद हो गई है। देखिए ये खास रिपोर्ट। अकोला के रानपीसे नगर इलाके में मुरलीधर टावर में रहने वाले एक 60 वर्षीय रिटायर्ड इंजीनियर की सोमवार रात बेरहमी से हत्या कर दी गई, जिसकी घटना सीसीटीवी कैमरे में कैद हो गई। आरोपी, जो कुछ दिन पहले जमानत पर आया था और मृतक के साथ ही इमारत में रहता है, ने लोहे की धारदार रॉड और चाकू से हमला किया। इस वारदात ने इलाके में भय का माहौल बना दिया है और पुलिस ने कड़ी सुरक्षा के साथ जांच तेज कर दी है। वहीं स्थानीय विधायक भी घटनास्थल पर पहुंचकर आरोपियों की त्वरित गिरफ्तारी के निर्देश दे चुके हैं। अकोला से सी न्यूज़ संवाददाता धनराज सबकाल के साथ नरेंद्र वाडोनकर की रिपोर्ट। बढ़ेंगे अगली खबर की ओर। मुर्तिजापुर के चर्चित शांतिक्रिया कश्यप हत्याकांड के फरार आरोपी चेतन श्रीगणेरे को पुलिस ने 10 महीने बाद मुंबई से गिरफ्तार कर लिया है। क्या कुछ पूरा मामला है, देखिए इस खास रिपोर्ट में। मुर्तिजापुर के चर्चित शांति क्रिया कश्यप हत्याकांड के 10 महीने से फरार आरोपी चेतन महादेव श्रीगणेरे को पुलिस ने मुंबई से गिरफ्तार कर लिया है। 24 जुलाई 2024 को मुर्तिजापुर के प्रतीक नगर में टैटू आर्टिस्ट शांति क्रिया की हत्या के मामले में आरोपी चेतन पिछले कई वर्षों से अपने गांव से गायब था। तकनीकी जानकारी और गुप्त सूचना के आधार पर पुलिस ने उसे सांता क्रूज मुंबई से पकड़ा। पूछताछ में आरोपी ने जुर्म कबूल कर लिया। ये कार्यवाही जिला पुलिस अधीक्षक अर्चित चांडक के मार्गदर्शन में की गई और आगे की जांच उप निरीक्षक गणेश सूर्यवंशी द्वारा की जा रही है। अकोला से सी न्यूज़ संवाददाता धनराज सबकाल के साथ नरेंद्र वाडोनकर की रिपोर्ट। बढ़ेंगे अगली खबर की ओर। डोंबिवली की इंदिरा नगर झोपड़पट्टी में महिलाओं के शौचालय में आग लग गई। इससे क्षेत्रवासियों में नाराजगी और सफाई व्यवस्था पर सवाल उठ रहे हैं। देखिए ये खास रिपोर्ट। डोंबिवली पूर्व की इंदिरा नगर झोपड़पट्टी में महिलाओं के एकमात्र शौचालय में सोमवार सुबह आग लग गई, जिससे शौचालय पूरी तरह जलकर खाक हो गया। हालांकि कोई जनहानि नहीं हुई। स्थानीय निवासियों ने सफाई व्यवस्था की कमी और क्षेत्र की अनदेखी की शिकायत की है, जबकि कल्याण डोंबिवली महानगर पालिका पर दलित बस्तियों के लिए जारी निधि के सही उपयोग को लेकर सवाल उठाए गए हैं। झोपड़पट्टी महासंघ के अध्यक्ष ने बेहतर सफाई और SRA योजना लागू करने की मांग करते हुए क्षेत्रवासियों के अधिकारों के लिए संघर्ष जारी रखने का भरोसा दिया है। तर पाहिलं तर कल्याण डोंबिवली झोपडपट्ट्यांची अत्यंत दयनीय अवस्था आहे। दलित, मागासवर्गीय, शोषित, वंचित हे घटक राहत आहेत आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय आता स्वच्छता अजिबात कुठल्याही भागामध्ये आपल्याला दिसत नाही। आणि आज ही जी घटना घडलेली आहे, सकाळी जी घटना घडलेली ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी सुद्धा झाली असती। जे शंकर आयरे आपले ग्रस्त ते आतमध्ये शौचालयामध्ये जात असताना बसलेले असतानाच देखील त्यांच्या पाठीमागे आग लागली आणि ते धावत पळत आपला जीव कसाबसा वाचवत ते बाहेर पळाले आहेत। बाजूला पांचाळांचं घर आहे, हे सुद्धा सुरक्षित। इथल्या धावाधाव करून काही लोकांनी स्वतःच्या ड्रम मधलं पाणी टाकावून विझवण्याचा प्रयत्न केला। काही पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी तक्रार देऊन तत्काळ त्या ठिकाणी अग्निशमन दलाचे लोक उपस्थित झाल्यामुळे ती आग विझवण्यात आली। मात्र मोठ्या प्रमाणात इथे जीवितहानी झाली असती। आजूबाजूला वायर असे लटकलेले आहेत। अत्यंत दुर्दैवी अशी परिस्थिती आहे की या ठिकाणी इतकी परिस्थिती वाईट आहे। इंदिरानगर ही वस्तीच नाही तर संपूर्ण कल्याण डोंबिवलीच्या झोपडपट्टीकडे कल्याण महापालिकेच्या आयुक्तांचं अत्यंत दुर्लक्ष आहे। इथे शोषित, वंचित घटक राहत असल्यामुळे आणि स्थानिक आपले जे आम्ही युतीचे आहेत आमचे आमदार साहेब यांना सुद्धा आमची विनंती आहे की कधीतरी झोपडपट्ट्यांमध्ये फेरफटका मारून गोरगरीब सामान्य जनता कशी राहते आहे, त्यांच्या शौचालयाची दयनीय अवस्था काय आहे याकडे सुद्धा आमदार साहेबांनी लक्ष दिलं तर अत्यंत चांगली गोष्ट या ठिकाणी झालेला आहे। सुशीला श्रावण शंकर आईरे। काय झालं होतं नेमकं? 6:30 वाजता इथं बाहेर कपडे धुत होते, तिथून धूर निघाला। मग एक बाई निघाली, ती बोलती आग लागली। आम्ही घाईघाईने निघालो, ही बाई आणि आम्ही दोघांनी एवढं गागलो। सगळ्यांचे दरवाजा बंद होते, सगळ्यांना उठवलं आणि पाणी मारायची सुरुवात केली। पूर्ण पेटत पूर्ण वरती पेटलं, तर ते इजत होत नव्हतं। ते लोक म्हणजे थोडं इजायला आले, मग त्यांनी गाडी आणली, मग त्यांनी पाणी मारलं पूर्ण। काय मागणी? स्वच्छ पाहिजे आम्हाला इकडं। थोडं स्वच्छ नाही, बाथरूम बांधून गेले का धुवायला नाही, साफ करायला नाही। पूर्ण आम्हाला 2-3 घरांना खूप त्रास आहे। अहो मतदानासाठी बोलताय, पण मग इकडे सोय पण पाहिजे ना आम्हाला। थोडस आम्हाला किती तकलीफ आहे। आमचे मुलं एवढे संडाचे पाणी वाहतात, आमचे मुलं आजारी पडतात। नाही येत महिना महापालिकेची इलेक्शन होण्याची शक्यता आहे। अशा वेळेला बघा, इथं संडा जर बांधलाय लोकांनी, बांधलं
तिथं एक माणूस ठेवा रात्रंदिवस, आम्हांचं हे सांगणं आहे, दुसरं काही नाही. आता आता तुमची सोय काय आहे? सोयच नाही, कुठेतरी सोय द्या आम्हाला. बाथरूम नाही, आता हेच बाथरूम पूर्ण झोपडपट्टीचे बाया माणसं इकडे येतात, मुलं सगळे इकडे येतात, इकडे सोय नाही बाथरूम. सकाळी आग लागली ना, तेव्हा आम्ही पळत पळत आलो, लहान मुलांना घेऊन आम्ही तिकडे पळालो. अग्निशमनाला सगळ्यांना बोलत होते फोन करा, कोणच करत नव्हता. शेवटी तिकडे गेलं, ते माणसं लोकांनी पोलिसांनी फोन लावलं, तेव्हा आले ते लोक. आम्हाला पाहिजे चांगलं दुरुस्ती करायला इकडचं पण, आणि इकडे एक लोकांना ठेवायला, आणि हा पण तोडून हा पण बनवा. आम्हाला पुढे तो पडला तर धोका आहे आम्हाला ह्याचं. ते पूर्ण गरम गेलं आणि त्याच्या खाली पूर्ण गॅस तयार झाले. उद्या काय झाले तर आम्ही सरकारचंच नाव घेऊ आणि लोकांचंच नाव घेऊ. श्रावण शंकर आयरे, इंदिरा नगर झोपडपट्टी. 6:30 वाजता मी बाथरूमला जाताना आग लागली. नेमकं तुम्ही तिकडे होता? मी बाथरूम मध्येच होतो. लेडीज संडासला आग लागली, मी जेंट्स मध्ये होतो. यानंतरची प्रशासनाला ही गोष्ट माहिती आहे का तुमची, काय शौचालयाची काही जे साफ करता ना त्यांनी कचरा जमा केला का म्हणून ती आग लागली. सर्व बाईंचे कपडे होते ना, त्याच्यामुळे आग लागली. डोंबिवली से सी न्यूज़ संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। अगली खबर भी डोंबिवली से है। डोंबिवली में लेवा पाटीदार समाज मंडल द्वारा आयोजित मुफ्त आरोग्य शिविर में नागरिकों ने नाक, कान, गला, नेत्र, दांत सहित विभिन्न जांचों का लाभ लिया। देखिए एक खास रिपोर्ट। डोंबिवली में लेवा पाटीदार समाज मंडल के सहयोग से 1 जून को लेवा यूथ फोरम और केंद्रीय संस्था द्वारा मुफ्त आरोग्य शिविर का आयोजन किया गया, जिसमें नाक, कान, गला, नेत्र, दंत, हड्डी, मधुमेह, हृदय रोग सहित कई बीमारियों की जांच और सर्जरी की जानकारी दी गई। शिविर में राशन कार्ड धारकों को मुफ्त उपचार और कान से खाली फूट मसाज की सुविधा भी प्रदान की गई। डॉक्टरों ने स्वास्थ्य जागरूकता पर जोर देते हुए सही खान पान, व्यायाम और स्वच्छता की अहमियत बताई और नागरिकों ने इस शिविर का भरपूर लाभ उठाया। नमस्कार, माझं नाव डॉक्टर तेजस सावदेकर आहे। मी जनरल लॅप्रोस्कोपिक आणि कोलेक्टल सर्जन आहे। आज लेवा भवन येथे लेवा समाजाच्या यूथ फोरम, लेवा यूथ फोरमने हा एक मल्टी स्पेशालिटी कार्यक्रम आयोजित केला आहे, जो खूप चांगला आहे। आजच्या करंट कंडिशनमध्ये मल्टीफॅक्टोरियल डिसीजेस म्हणतो आपण, की खूप वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतात। सुरुवात सगळे आजार छोट्यापासूनच होते, कोणाला घशा कानापासून होतो, कोणाला पोटाचा होतो, कोणाला पाईल्सचा होतो, कोणाला डोळ्यांचा होतो। तर ह्या शिबिरामार्फत एक सगळ्यात फायदा एक होणार आहे, की सगळ्यांचा आपण म्हणतो की एक डायग्नोसिस, प्रिलिमिनरी डायग्नोसिस, कुठलाही आजार प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर आपण असं म्हणतो, की सुरुवातीला जर का टाळता आला किंवा त्याला पकडता आला तर त्याच्यावर ट्रीटमेंट जी आहे ती व्यवस्थित होते, पेशंटला पण भरपूर फायदा होतो आणि तो व्यवस्थित एक हेल्दी वातावरण राहतं। म्हणून या शिबिरामार्फत आपल्याकडे ENT, डोळ्यांचे डॉक्टर, आय स्पेशलिस्ट, सायकॅट्रिस्ट, कोलेक्टल सर्जन्स, इवन कॅन्सर सर्जन्स पण आहेत तिथे आलेले। तर ह्या शिबिरामार्फत जे काही स्टार्टिंगला चेकअप, प्रिलिमिनरी चेकअप जे होतील त्याच्यामुळे पेशंटला भरपूर फायदा होणार आहे आणि त्याच्यानंतर एखाद्या ज्या पेशंटला आपल्याला आजार आढळला जाईल हे सगळे प्रामुख्याने जे काही डॉक्टर्स आहेत ते सगळे आपल्या लोकल लेवा पाटील समाजातले आणि कल्याण, डोंबिवली, ठाणे ह्या एरियातलेच आहेत। त्याच्यामुळे त्यांना पुढची ट्रीटमेंट घेण्यासाठीही त्यांचा सोयीस्कर फायदा होणार आहे। भरपूर वेळा लोकांना खूप आजार असतात, मिक्सअप असतात, 2-3 आजार एकत्र असतात, समजत नाही कोणाकडे जायचं, कशी ट्रीटमेंट घ्यायची। तर त्याच्या सल्ल्याविषयी व्यवस्थित आपल्याला इथे आजार व गायडन्स वगैरे इकडे व्यवस्थित देता येणार आहे। दुसरी गोष्ट, आता पावसाळा सुरू झाला आहे, परत हा थोडासा रोगराईचं वातावरण असतं, रुटीन डेंग्यू, मलेरिया, जुने काही आजार असतात, कोणाला डायबिटीज आहे, कोणाला दुसरा कसला आजार, हे सगळ्यांची वाढ ह्या सीझनमध्ये थोडीशी होते। तर हा टायमिंग पण एकदम व्यवस्थित घेतलेला आहे। नमस्कार, लेवा यूथ फोरमने आयोजित आरोग्य शिबिरामध्ये मी ॲज अ स्किन स्पेशलिस्ट म्हणून इथं आलेली आहे। नॉर्मली प्रत्येकाने डेली वेअरचं स्किन रुटीन तरी ॲटलिस्ट फॉलो करावं अशी मी प्रत्येकाला सांगू इच्छिते। ॲटलिस्ट सकाळी उठल्यानंतर आंघोळीच्या वेळेस फेस वॉश, त्याच्यानंतर मॉइश्चरायझर, सिरम, सनस्क्रीन, ह्या तरी नॉर्मली गोष्टी ॲटलिस्ट सगळ्यांनी नेहमी यूज करा, एवढंच माझं सगळ्यांना सांगणं आहे। पावसाळ्यासारख्या परिस्थितीमध्ये लहान मुलं शाळेत जातात किंवा त्यामुळे नॉर्मली प्रत्येक वेळेस मुलं वगैरे किंवा सगळे आपण जेव्हा पावसाळ्यात बाहेर पडतो तर ॲटलिस्ट घरी आल्यानंतर स्वच्छ हातपाय प्रॉपर धुवा आणि प्रॉपर सगळं सॅनिटाईज ठेवा, त्यामुळे तुम्हाला कुठल्याच प्रकारचे रोगांची लागण होणार नाही, एवढी खबरदारी फक्त घ्या। मॅडम, आपलं नाव? डॉक्टर विशाखा जंगले।
थँक्यू. नमस्कार, मी डॉक्टर सुमित तिरके, डेंटिस्ट म्हणून काम करतो. आज लेवा भवन डोंबिवली येथे महायोर आरोग्य शिबिरामध्ये मला दंतचिकित्सक म्हणून सहभाग घेता आला, याचा मला आनंद आहे. हे शिबिर लेवा युथ फोरम डोंबिवली शहर केंद्रीय संस्था आणि लेवा पाटीदार समाज मंडळ यांनी संयुक्तरित्या आयोजित केले होते. एवढ्या व्यापक प्रमाणात विविध क्षेत्रातले डॉक्टर इथे येणं आणि सगळी अरेंजमेंट करणं हे खरंच कौतुकास्पद आहे. आणि आजच्या वातावरणामध्ये जेव्हा आपल्या कोविड वगैरे सगळे वाढत आहेत तेव्हा एवढे तज्ज्ञ सल्ले मिळणं फार गरजेचं आहे. दातांच्या आरोग्याबाबत म्हणायचं झालं तर आजही खूप गैरसमज आहेत. दातांच्या ट्रीटमेंट्स कशा असतात, काय असतात हे लोकांना अजूनही माहीत नसतं. त्याबद्दल जनजागृती होणं फार महत्त्वाचं आहे. मोस्टली बरेचसे प्रॉब्लेम 2 वेळा दात घसण्याने सॉल्व्ह होतात, पण हे पण आपल्याला माहीत नाही आहे. त्यामुळे अशी शिबिरं कायम एक पिरियडिकली अरेंज झाली पाहिजेत, ही आमची इच्छा आहे आणि आम्हाला याचा सहभाग होण्यास वारंवार आवडेल. थँक्यू. नमस्कार, मी हर्षल कन्हैयालाल भंगाळे, लेवा युथ फोरम अध्यक्ष. आज लेवा भवन येथे लेवा पाटीदार समाज मंडळ यांच्या सहकार्याने लेवा युथ फोरम यांनी आज महाआरोग्य शिबिर येथे आयोजित केलं आणि त्या शिबिरामध्ये 27 ते 28 डॉक्टरांनी आतापर्यंत सहभाग घेतला आणि त्यांनी त्यांचे सहकार्य दर्शवले. त्यामुळे आपल्या लेवा पाटील समाजाची एकी आणि इतर समाजाला सुद्धा मदत करण्याची जी भावना आहे यातून आपली दृढ होत आहे. आणि ह्या कार्यक्रमासाठी आपले 500 पेक्षा जास्त पेशंटनी हजेरी लावलेली आहे. यातच आपला आनंद आहे आणि ह्यासाठी सर्वांनी ज्या ज्ञात अज्ञात आणि सर्वांनी जी काही मदत केलेली आहे किंवा सहकार्य केलेले आहे, आम्ही त्यांचे सर्वांचे धन्यवाद मानतो. आणि आपल्या कार्यक्रम असेच ह्यापुढे होत राहणार आहे आणि याची सर्वांनी दखल घ्यावी. प्रयत्न आहे की जास्तीत जास्त सेवा आम्ही समाजापर्यंत आणि सर्व समाजांपर्यंत आम्ही पोहोचवत राहू. हाच आमचा उपक्रम आहे आणि हेच आमचा ध्यास आहे. धन्यवाद. डोंबिवली से सी न्यूज़ संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट. रुक करते हैं अगली खबर का। जालना के वरुड़ गांव में 3 छोटे भाई बहनों के खेत के तालाब में डूबने से मौत की घटना से गांव में सनसनी फैल गई। क्या कुछ पूरा मामला है, देखिए इस खास रिपोर्ट में। जालना जिले के जाफराबाद तालुका के वरुड़ गांव में 3 छोटे भाई बहनों के खेत के तालाब में डूबने से मौत हो गई, जिनके शव आज सुबह खेत के तालाब में मिले। परिजन कल सुबह एक बच्ची के घर न लौटने पर उसकी तलाश कर रहे थे और थाने में शिकायत दर्ज कराई गई थी। बच्चों की मौत के कारण अभी स्पष्ट नहीं हुई है और पुलिस मामले की जांच कर रही है। मृतक बच्चे यश अनिल जोशी 24 वर्षीय, दीपाली रमन जोशी 9 वर्षीय और रोहन रमन जोशी 7 वर्षीय हैं। जालना से सी न्यूज़ संवाददाता योगेश काकफले की रिपोर्ट। इस बुलेटिन में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।